फिल्डिंग टीम तुमचा देखील एक प्लेअर इथे लागेल. प्लेअर आल्याशिवाय मॅच सुरू करता येणार नाही कारण स्कोरर जवळ नावं आली. तर अगोदर लुझिंग टीम का फायटर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच चा अगोदर आपण सन्मान करूया. केतन, चला केतन या. सर एक मिनिट मॅच थांबवा. फिल्डिंग टीमचा प्लेअर इथे आलेला नाही. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. ठीक आहे चला पाठवून द्या, एक प्लेअर पाठवून द्या, तोपर्यंत आपण सुरू करूया. यस, इक्लट स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहा तिथे प्रत्येक फायटर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळूंना देखील डिस्काउंटेड रेट्समध्ये स्पोर्ट्स इक्विपमेंट्स विकत घेण्याची संधी. आणि फायटर ऑफ द मॅच कोण होता? निखिल, निखिल कुलकर्णी, फायटर ऑफ द मॅच. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2. बॉलरचं नाव अजून आम्हाला कळलेलं नाहीये. मॅच सुरू झालेली आहे. AAB. नाही नाही, बॉल झालेत. आता आता काय करता येणार नाही. पुढच्या बॉलरचं नाव प्रॉपर सांगा आणि प्लेअर इथे पाठवा. यावेळेस देखील आपण पाहू शकतो. पहा शॉर्ट आर्म जॅम पुल, डीप मिड विकेटला चेंडू पाठवलाय. सिंगल आली आहे. सिंगलच असेल. प्रत्येक टीम कडून असतात, कोणी ना कोणी असतात, समर्थक देखील असतात, सपोर्टर असतात. इथे मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक होते थोडे वेळेसाठी इंटरेस्टेड, परंतु दूरवरती देखील ते राहतात. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा. पूर्ण टीम देखील तिथे आपण पाहू शकतो. मुख्य मंचावरती साहजिकच विनिंग टीम असेल, लुझिंग टीम असेल, खेळ चांगला होतो, परंतु खेळ ज्यांचा अतिउत्तम होतो साहजिकच त्यांचं कौतुक. गीत गंगा टीम बॅटिंग करते. विवंता टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळेस गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला. थोडासा अनबॅलन्स झाले होते तिथे क्षेत्ररक्षक, परंतु पुन्हा एकदा स्वतःला सावरलं त्यांनी आणि चेंडूवरती ताबा मिळवला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाफलकावरती 5. ओव्हर झाली. ठीक आहे. चंद्रकांत बॉलिंग मार्क वरती चंद्रकांत आलाय. हा, आणि एक चंद्र आपल्या डोक्यावरती. BBSM सीझन 5 आपण पाहतोय. आलेल्या सर्व खेळाडू, क्रीडा रसिक मित्र परिवार, महिला भगिनी आणि लहान लहान मुलाबाळांचं हार्दिक असं स्वागत. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून सातत्याने सुरू असणारा नक्कीच हा उपक्रम आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर भाऊ चांदेरे आणि त्यांची पूर्ण टीम देखील इथे एक चांगलं काम करत असताना आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 2 सिंगल आले. चंद्रकांत पाटील 7 धावा दफलकावरात, 7 रन्स.
इथे मात्र जागा बनवली पहा पुन्हा एकदा, परंतु पाहिजे तसा संपर्क होत नाही. यावेळेस हा फटका चांगला आहे. स्टेप आउट होऊन चेंडूला सांगितलं प्लीज गेट आउट. चौकार. चार. इथे देखील पुढे सरसवत पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटला हसते हसते. पहिल्या 2 षटकामध्ये चेंडू जेव्हा जेव्हा हरवतो ना तुम्हाला नवीनच बॉल दिला जातो. 2 षटकानंतर कधी जाऊ द्या तुम्हाला जुना बॉल मिळेल. बोला सर. नवीन आता पॉवर प्ले ओव्हर, दुसरी ओव्हर सुरू आहे, अजून पॉवर प्ले संपला नाहीये, नवीनच द्यावा लागेल. अरे नाही स्कोररचा थ्रो थोडासा कच्चा दिसतो पण ठीक आहे. 15 धावा फलकावरती. 2 चांगले चौकार खेचले बॅटर फलंदाज शुभमने. शुभम शिंदे. हो इथे देखील संपर्क होणं गरजेचं होतं. वाईडचा इशारा पंचांनी नक्कीच कळवला, परंतु शुभम त्या वाईड पेक्षा त्या चौकारावरती जास्त खुश झाले असते. त्यांना माहिती आहे अतिरिक्त धाव मिळण्यापेक्षा 4 परवडले असते. 16 धावा फलकावरती, 16 रन्स. पुन्हा एकदा पुढे सरसबत प्रहार केला. इथे शॉर्ट थर्ड मॅन चे क्षेत्ररक्षक सक्रिय आहेत, तैनात आहेत. सिंगल वरती फलंदाज थांबतात. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती गीत गंगा 17. बॉलिंग मार्क वरती प्रशांत. थोडीशी शांतता नक्कीच पाहायला मिळते, परंतु कदाचित ही शांतता वादळापूर्वीची असू शकते, कारण ऑलरेडी BBSM सुरू होणार म्हणजे वादळ सुरू होणार असं असतं. एकूण 12 ते 15 दिवसाचा नक्कीच सुरू असणारा हा उत्सव आपण सर्वजण मिळून साजरा करत असतो. ओ रिव्हर्स अटेम्प्ट, अल्टी पलटी, बॉल होईल कल्टी. चौका. बघा क्रिकेट हा खेळ असा आहे, बरेच जण अजून हा खेळ शिकलेले देखील नसतात. म्हणजे आपले लहान लहान मुलं आपण पाहतो, बरेच जण खेळतात, प्लेयर्स आपण पाहतो, बऱ्याच जणांचं खेळून झालेलं असतं, असे ज्येष्ठ नागरिक देखील आपण पाहतो. आणि सर्व मुलांना पुरुषांना खेळत असताना आपल्याला देखील क्रिकेट खेळायचं, आणि सध्या क्रिकेट खेळून गाजवत आहेत महिलांना देखील आपण पाहतो. 2 नोव्हेंबर 2025ला आपण आपल्या भारतीय महिला संघांना नक्कीच ट्रॉफी उचलत असताना पाहिलं. खूप गौरवान्वित गोष्ट ती आपल्यासाठी होती. आणि इथे फटका कमालीचा खेळला, क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. चोवीस धावा फलकावर आहे. 24. तिसरा षटक. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 3 बॉल्स लेफ्ट. उत्कर्षकडे देखील फटके कमालीचे आहेत. तिथे बॅकफुटला थांबून कट केला चेंडूला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, हाताचा हलकासा स्पर्श होता, पुन्हा चेंडूवरती ताबा मिळवला गेला.
2 धावा देखील पळून काढल्या गेल्या. चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स देखील तिथे आपण पाहतोय. उत्कर्ष आणि शुभम चांगली पार्टनरशिप बिल्ड करताय टीमसाठी, परंतु बॉलर्स देखील इम्प्रेस करण्यासाठी सज्ज आहेत. इथे देखील पुढे सरसवत प्रहार जो की आपण पाहिला अटॅकिंग मोड नक्कीच पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाजांचा विचार चांगला आहे की पुढे सरसबत स्टेप आउट होऊनच प्रहार करावा, कारण गोलंदाजाने जिथे टप्पा टाकला तिथे जर का बॅट वेळेवरती फिरली तर साहजिकच ते 4 किंवा 6 मिळतील. सिंगल डबल्स देखील मिळत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही फलंदाज स्कोर कार्ड सुरू ठेवतात, हलता ठेवतात. परंतु इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय आणि कॅच हातातून निसटलाय. ओ सावकाश सावकाश. आणि धावा 2 पळून काढल्या. 3 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 29. करंट रन रेट जर का आपण पाहिलं तर 9.67. कमीत कमी 9 धावा आतापर्यंत प्रत्येक षटकामध्ये आल्यात, परंतु येणाऱ्या या 12 चेंडूंमध्ये फलंदाज गिअर चेंज करतीलच. साहजिकच आहे. स्लॉग ओव्हरमध्ये देखील दोन्ही गोलंदाजांपैकी एका गोलंदाजावरती टार्गेट केलं जाईल, कारण धावगती वाढवायची. बोला 29 धावा धाफलकावरती आहेत. सागर आहे बॉलिंग मार्कवरती. मला वाटतं सागर दुसरं षटक टाकतात. ठीक आहे, ऑलरेडी सागरच्या पूर्वी आपण सागर पवार, सागर परियार. ठीक आहे, चालेल. 29 धावा धाफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होत आहेत. समोर उत्कर्ष. आता उत्कर्ष आणि शुभम सहजासहजी लवकर ओळखू येणार नाहीत असं वाटत होतं, परंतु उत्कर्ष लगेच ओळखू येतोय, कारण त्याने फुल स्लीव्स ग्रीन कलरच्या घातल्यात. या छोट्या छोट्या गोष्टी पाहायला गेल्या पाहिजेत. इथे मात्र कलात्मक फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. यापूर्वी सुटला होता कॅच, पुन्हा एकदा त्या जागेवरती सुटलाय. म्हणजे ती जागा सहा बाहेर होते. बॉल नंतर आता नाही म्हणा. चला ठीक आहे, पंच आहेत तिथे. 30 धावा धफलकावरती आहेत. ऑनफिल्ड अंपायर्स तिथे डिस्कशन करतील, चर्चा करतील. आणि कळवतील की काय. नो बॉल म्हणजे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पंचांनी देखील डिस्कशन केल्यानंतर कळवलं की क्षेत्ररक्षक बाहेर होता. आता पुढचा चेंडू फ्रीडचा आहे. 31 धावा धफलकावर 31. आणि इथे मात्र संपर्क नाही. थोडासा वेळ घेतला गेला. कधी कधी असं होतं की जो फ्लो सुरू असतो, रिदम सुरू असतो, थोडासा घेतल्या गेलेल्या वेळामुळे तो रिदम कुठेतरी तुटतो. आता मात्र संपर्क केला. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. हो गई गलती. इस बार बल्लेबाज की है चलती. चौकार, 4 धावा. रन्स येत नाहीये. बॅटरसाठी फिल्डर्स इकडे तिकडे व्हा. इथे कलात्मक फटका, स्लॉक स्वीप, गोड फटका, चौकार, 4 धावा.
धन्यवाद. बॅक टू बॅक 2 चौकार. शुभमने या इनिंगमध्ये इम्प्रेस केले, प्रभावित केले. 15 चेंडूमध्ये 28 त्यांनी बनवलेले आहेत. उत्कर्ष देखील 7 मध्ये 9. 7 चांगली मिळतीये फलंदाजांना एकमेकांची. त्यामुळे ह्या 39 धावा झाल्यात 3.3 षटकापर्यंत. इथून पुढे देखील रणनीती स्पष्ट करतीलच फलंदाज. पुन्हा एकदा फटका कमालीचा. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉल आणतील सीमारेषेच्या पलीकडून. खेचले गेले. फलकावरती 43 धावा आहेत. 43 रन्स. काहीशी हालचाल पुन्हा एकदा केली गेली आणि विकेट किपर स्वतः गोलंदाजाला जाऊन काहीसे कान मंत्र देत आहेत. पाहूया तो कान मंत्र इथे कामी पडेल. ओहो, इथे देखील गोलंदाजाच्या वेगाचा वापर. पुला खालून पाणी वाहून गेलं. चौकार. सांगितलं हेच गेलं होतं की स्टंपला टार्गेट करा, परंतु गोलंदाजांनी देखील विकेट किपरचं ऐकून ते केलं. क्षेत्ररक्षकांनी नाही ऐकलं की बॉल अडवा. बघा 4 चेंडूमध्ये 4 चौकार. बॉल झालेत 5. एक डॉट बॉल होता आणि तो डॉट बॉल फ्री हिटचा होता. पाहूया शेवटचा चेंडू. आणि इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. यस, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ऑलरेडी रन्स आलेत या षटकामध्ये एकूण 24. मग शेवटच्या बॉलवरती आपण सिंगल का घ्यायचे नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा विचार देखील फलंदाजाचा चांगला आहे. नाव शुभम आहे. टीमसाठी चांगली कामगिरी ते करतात. 4 षटकांचा खेळ संपलाय. गीत गंगा टीम 48. बॉलिंग मार्क वरती बॉलर कोण? चंद्रकांत. वैयक्तिक दुसरं षटक टाकतायत चंद्रकांत देखील. या अगोदर 12 धावा त्यांच्या षटकामध्ये खर्च झाल्यात, परंतु शुभम साहजिकच इथून मागे वळून बघणार नाहीत. पुढे बघायचंय ते फक्त चौकार षटकार. 18 चेंडूमध्ये 37 त्यांनी बनवल्यात. पुन्हा एकदा पुढे सरसाबत प्रहार होता. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिथे इंटरेस्टेड आहेत. चेंडू अडवला डीप मिड विकेटच्या खेळाडूने. उचलून फेकला देखील आहे आणि 2 धावा पळून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यस, आणि या 2 अंकाच्या मदतीने धावफलकावरती 50 कंप्लीट बाय बोथ बॅटर्स. कॉन्ट्रीब्युशन फॉर देअर टीम. शेवटचे 11 चेंडू या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शिल्लक आहेत. पाहिलं जात आहे क्षेत्ररक्षकांना देखील. आणि आता देखील पंच पाहतील की कुठला क्षेत्ररक्षक प्रेक्षकांचे पाय थिरकणारच, कारण गाणीच कमालीचे ते लावतात. मनोरंजक कामगिरी त्यांची देखील आहे. यावेळेस पुढे सरसाबत प्रहार लाजवाब. पूछोगे सवाल तो मिलेंगे. कदाचित दोन्ही फलंदाजांनी देखील हेच गाणं ऐकून खेळपट्टीवरती उतरलेत. पहिल्या चेंडूपासून पाय थिरकतायत, स्टेप आउट होत आहेत. यस, इथे देखील अपरकट केलाय वीरेंद्र सेहवागच्या अंदाजामध्ये, स्टाईलमध्ये. चेंडू देखील तिथे अडवला गेला. डीप थर्ड मॅन. चांगली फिल्डिंग केली आपल्या टीमसाठी. पाहूया 60 धावा धावफलकावरती.
हो, इथे पुढे सरसावत प्रहार करण्याचा प्रयत्न विकेट कडून नक्कीच चेंडू निसटला, पुन्हा ताबा मिळवला. शुभम 49 वरती आहेत, परंतु डगआउट मध्ये जितके खेळाडू नक्कीच टीम जे खुश होतील 50 धावा झाल्यानंतर तितकाच खुश उत्कर्ष देखील होईल. याच आणि हलक्या हाताने चेंडूला पुश केलं, टीमला प्रेक्षकांना ऑफिशियल्सला खुश केलं, दिशा दर्शवली, चेंडूला दशा धावफलकाची बदलली, धावा 3 पळून काढण्याचा प्रयत्न तिथे सफल झाला. आणि कॅमेरामॅन भाऊ तुम्ही फोकस कराल शुभमला. शुभम साठी एकदा जोरदार टाळ्या पण वाजूया, बॅट सर्वांना ते दाखवतील. वेल प्लेड शुभम. शुभम एकदा तुम्ही मुख्य कॅमेरामॅनला बघून बॅट दाखवायची, कारण तुमच्यावरती ते फोकस करतायत. येस, 5 षटकांचा खेळ संपला, धाफलकावरती 63 विदाउट लॉस. कामगिरी चांगली होती. बॉलिंग मार्क वरती बॉलर असतील विजेंद्र. 3 आवाज आले माझ्यापर्यंत, एक महेंद्र, एक गजेंद्र आणि जवळचा खेळाडू म्हटला विजेंद्र. चला, नामकरण देखील होतं कधी कधी. 63 धावा धाफलकावरती 63 विदाउट लॉस. चांगली बॅटिंग पार्टनरशिप इथे दोन्ही फलंदाजांची आपण पाहतोय. डॉट बॉल. विचार ओळखला पंचांनी देखील की काहीशी हालचाल असेल, स्टान्स बदलला असेल आणि गोलंदाजाचा टप्पा देखील. ओहो, इथे बॅट अगदी वेगाने फिरवली, खूप जोरात बॅट फिरवली, संपर्क झाला नाही. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन होतं या चेंडूमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जात आहे आपली BBSM सीझन 5. यावेळेस फटका खेळलाय आणि खिलाडी के मस्तक पर छक्के की दस्तक दिली. षटकार. शुभम आहे, गोलंदाजांसाठी अशुभम आहे. 69 धावा धाफलकावरती विदाउट लॉस. गोलंदाजांची कसरत या मॅच मध्ये पाहायला मिळाली, परंतु परंतु सेकंड इनिंग देखील अजून बाकी आहे. इथे पुढे सरसपात प्रहार आणि यष्ट्यांचा वेध, कदाचित धाव पळून करण्याचा प्रयत्न, तिथे नॉट आउटचा निर्णय दिलाय पंचांनी, कळवलंय बॅटर सेफ आहे. 69 वरती धावफलक स्थिर. उत्कर्षचा देखील विचार चांगला आहे की इथे एखादी धाव आपण पळून देखील काढू शकलो असतो, कारण गोलंदाज देखील स्टम्प्स पासून दूर होते. कदाचित विकेट किपरला तिथे पळत जावं लागलं असतं शुभमला बाद करण्यासाठी, परंतु नकार शुभमने देखील कळवला आणि ती देखील गोष्ट संघासाठी चांगली आहे, कारण फटके कम्मालीचे खेळतोय शुभम पहिल्या चेंडू पासून. इथे क्षेत्ररक्षक धावत पळत जाते, चेंडू स्टॉप केलाय, उचून फेकला, 2 धावेचा प्रयत्न इथे सफल. 71 आणि शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती देखील 4 किंवा 6 धावा वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच शुभम करेलच, परंतु विजेंद्रला चांगला बॉल टाकायचा आहे आणि चांगला बॉल टाकलाय. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ संपला, धावफलकावरती 71, जिंकण्यासाठी 72. 72 धाव्यांची गरज. चला, पुढच्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. बाकीची उर्वरित टीम, गीतगंगा प्लेयर्स, बाकीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चला.
देखील पूर्व बॉल नाहीत. कॅप्टन्सना कॉल देखील देणं जरुरी. सेकंड इनिंग आपण पाहणार आहोत. शेड्यूल 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 या. चला चला लवकरात लवकर फिल्डिंग लावण्यासाठी सर्वजण क्षेत्ररक्षक प्लीज आपापली जागा घ्या. टॉस देखील पुढील मॅचचा होतोय. टॉस होतोय पुढील मॅचचा. हॅलो. टीम व्हीटीपी लेवनाराने टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. बॉल दिला ना सर. अच्छा बॉल दिला नाही. हॅलो. चला पटपट बॅटर्स प्लेयर्स बघा गीतगंगा टीम मी अगोदरच सांगितलंय टॉस झाला. प्लेयर्स आपापली जागा घ्या. आणि मला वाटतं आयोजक कमिटीच्या वतीने प्रत्येक टीमला कॅप आपण देतोय बरोबर ना. आणि त्या कॅपवरतीच तुम्हाला खेळायचं. प्रत्येक खेळाडूकडे फोकस असतो कॅमेरामॅनचा. आयोजक कमिटीकडून आपली जी BBSM ची कॅप तुम्हाला दिली. यावेळेस पहिला चेंडू बॅटवरती आलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. शॉट एकदम
इथे देखील अतिरिक्त उसळी होती. पॉईंट कव्हर पॉईंटला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतील कडा लागली आणि उत्कर्ष आहेत विकेट किपर. मला वाटतं बॉल आलाय. हो, इथे व्हेरिएशन नो बॉल पंचांनी कळवलाय आणि नो बॉल आहे स्टेप आउटचा. बरोबर आहे सर, स्टेप आउट. ओके. आणि पुढचा चेंडू फ्री हिटचा. स्ट्राईक वरती चंद्रकांत एक चौकार खेचलाय. या देखील चेंडूवरती प्रहार करावा लागेल आणि करतील. डीप एक स्ट्राक कव्हरला फटक्यामध्ये आहे वजन. धाबा मिळतील. यावेळेस अतिरिक्त वळण होतं. उत्कर्षचं कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं, परंतु वेळ तितका मिळाला नाही की बॉल वरती लगेच स्टंप वरती बॉल लगेच फेकावा. कधी कधी काही काही शब्द जाणून बुजून विसरावे लागतात, कारण काहींच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य येतं आणि ते बघून बरं वाटतं. इथे चहलकर्मी केली आणि षटकाराची गरमी. हॅलो 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 आवाज थोडस. तर इथे चांगला फटका खेळून काढलाय. यापूर्वी जो आपण पाहिला होता तीच हायलाइट कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज करतील, परंतु बॉलिंग मार्कवरती बॉलर आहेत विजय. 22 धावा दफलकावरती 22. यावेळेस बॅकफुटला थांबून वा 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 पॉइंट कव्हर पॉइंटचे क्षेत्ररक्षक धावत पळत जातात. रेस लावली होती, चेस करता आला नाही चेंडू. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4.
26. 26 धावा धाफलकावरती. इथे देखील जागा बनवून स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये नक्कीच बॉल पाठवला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. थोडीशी चुकी झाली. ऑलरेडी फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये बॅटिंग करतायत आणि जर एक चूक केली तर वारंवार त्यांना ती संधी मिळेल आणि संधी मिळाली तर ते सोनं करतील. धावा देखील धावफलकावरती आपण पाहतोय. इथे एक टप्पा घेऊन चेंडू पुन्हा एकदा होईल फरार. धावा मिळतील 4. चांगली बॅटिंग करतायत तिथे चंद्रकांत आणि अजय. ओपनिंग इथे देखील ओपनर्स हवी होत आहेत बॉलर्सवरती. गोलंदाजांना कामगिरी प्रभावी करावी लागेल, नाहीतर फलंदाज हवी होतच राहतील. इथे मात्र पुन्हा एकदा पहा रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. कारण ही एक रणनीती अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये खूप वेळा पाहायला मिळते. एक फटका लॉंग ऑन, एक फटका ऑफ साईडला खेळायचा तर दुसरा लेग साईडला. एक लेगला खेळला तर दुसरा रिव्हर्सला खेळायचा किंवा डीप थर्ड मॅनच्या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करून. 33 धावा धाफलकावरती आहेत. 33. हा बॉलिंग मार्कवरती उत्कर्ष. थोडंसं पटपट देखील खेळायचं आहे. लक्ष ठेवा वेळेचं देखील भान आपल्या सर्वांना हवं आहे. कारण सकाळी देखील काही मॅचेस आपण खेळवतोय, संध्याकाळी देखील वेळेमध्ये आपण मॅचेस संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सगळ्या गोष्टी जुळल्या पाहिजेत. अंपायर्सचा देखील आपल्याला विचार करायचा. ऑफिशियल्स असतील, आपली पूर्ण कमिटी असेल, मेंबर्स असतील. या वेळेस चेंडू बॅट वरती आलाय. इतका प्रॉपर हरवला की काय षटकार. आणि तिथे मला वाटतं काहीशी चर्चा समवेत गोलंदाज करतात. अर्थात इथे कहाणी में ट्विस्ट आहे. बॉल द्यायचा सर. आताच्या फक्त षटकार आहे का नो प्लस षटकार आहे? नो प्लस 6. 7 धावा मिळतील. पुढचा चेंडू फ्रेटचा आहे. फटका कमालीचा होता. तदनंतर पंचांची देखील काहीशी चर्चा आपण पाहतोय. पंचांच्या परमिशन शिवाय पाणी देखील पिलं जात नाही. हा नियम राष्ट्रीयमध्ये देखील आहे, लक्षात ठेवा. पंच डिस्कशन करतात, परंतु ते डिस्कशन साहजिकच आहे, टीमसाठीच असणार आहे. कारण कुठल्याही टीमवरती कुठल्याही प्लेअरवरती अन्याय नको. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा. सर नो बॉल नाहीये. ओके, फक्त षटकार आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाच्या वेगाचा वापर. इथे फिल्डिंग केली जाते स्क्वेअर लेगला चांगली. लेग बाईट्सच्या स्वरूपातील एक धाव आहे. इथे चंद्रकांत देखील ॲग्रेसिव्ह पाहायला मिळत आहेत आणि असणं गरजेचं आहे. 22 चेंडू 32 समीकरण आहे. आणि अजय देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करतील, परंतु इथे चेंडू खराब होता. उत्तर देणं जरुरी होतं. संपर्क झाला पाहिजे होता. यस 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 बीमर स्वरूपाचा चेंडू आणि दंडात्मक कार्यवाही पंचांच्या माध्यमातून. आता पुढचा चेंडू फ्रेटचा आहे. ओ हो हो, इथे चतुर चालाक चंचल पाहायला मिळाले. उत्कर्ष. त्यांना माहिती आहे की फलंदाज आता प्रहार करणारच आहे. बॉल मी कसाही टाको, कसाही म्हणजे वेगवान टाकलं तर साहजिकच फलंदाजाला फक्त बॅट लावायची, कारण 10x बॉल आहे आणि 10x बॉलची ती खासियत आहे. तुम्ही फक्त टायमिंग करा, बॅट आणि बॉलची रायमिंग जुळते आणि बॉल पळतो बाहेर. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, हे चांगलं आहे. व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये. 20 चेंडू 31 समीकरण. बॉलर्स देखील
टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील. मी येणार आहे पण मी तरी एकटाच आहे आणि नाही आम्ही दोन आहेत. हॅलो हां 3 सर एक मिनटं काहीसं कन्फ्युजन आहे कारण स्कोरर जवळ किती दिसत आहेत षटकाची समाप्ती दिसतीये. एक बॉल बाकी आहे एक बाकी ओके. अशी चर्चा मला वाटतं तिथे होती की बॉल बघा या षटकामध्ये एक नो बॉल आहे. मला वाटतं तो पहिला जो 6+ नव्हता त्यामुळे काहीच कन्फ्युजन आहे. तो नो नव्हता. षटकार दुसरा चेंडू सिंगल तिसरा नो चौथा डॉट पाचवा सिंगल सहावा सिंगल टोटल 5 बॉल एक बाकी. 43 पुन्हा एकदा चेंडू बॅटवरती नो इथे देखील असणार आहे. हा बॉल टाकावा लागेल परत. बॉल रस्त्याच्या पलीकडे फरार झन्नाटेदार षटकार. येस बीमर प्रकारचा नो हे बरोबर आहे. स्कोरर जोपर्यंत सिग्नल देणार नाहीत पंचांचा हात देखील खाली येणार नाही. सर बॉल द्यायचा आहे बॉल 49 नंतर हा नो होता ना 50 झाल्यात. बॅटिंग टीमच्या टाळ्या कधी वाजतील. 19 चेंडू 22. चला चला नो बॉल दिलाय आणि 2 बीमर टाकले तर बॉलर चेंज होतोच. तो नियम सगळीकडेच असतो. आता बॉलर बदली करायचा आहे. पाहूया कुठला गोलंदाज बॉलर त्या ठिकाणी येईल उत्कर्ष यांच्या आणि हा शेवटचा चांगला चेंडू टाकेल. थोडंसं पटपट निर्णय घ्या. मी वारंवार सूचना देतोय कारण होतं काय मी मगाशी पण सांगितलं वेळ घेतला तर तुमच्या आता जो एक बॉल टाकायचा चांगला तो येणाऱ्या बॉलरला देखील कळणार नाही मी काय टाकू. 4-5 जण तिथे सांगतायत. कोणीतरी एकाने यायचं आणि तो बॉल टाकायचाच आहे. टाकावं तर लागेल. ओव्हर संपणार नाही. फलकावरती धावा 50 आहेत. तिसरं षटक अजून संपलं नाही. उज्ज्वल आणि फ्री हिटचा चेंडू. येस हा देखील नियम तिथे पाहिला जातोय कारण ज्या खेळाडूच्या जागेवर ज्या खेळाडूची बॉलिंग करणारा गोलंदाज देणार आहे त्याची जागा त्या खेळाडूला घ्यावी लागते. बॉलिंग मार्कवरती कोण आहे उज्ज्वलच आहे. उज्ज्वल आहे ना. इथे मात्र चेंडू फ्री हिटचा असणार आहे. यस तिथे फटका खेळलाय. नो मॅन्स मध्ये चेंडू पडला. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्टंप टार्गेट केले गेले. फेकी भरकटली. ओहो इथे काय इथे बॅटर बघा एकच फलंदाजाने 1.5 धावा पळून काढल्या परंतु ठीक आहे 2 धावा पळाल्यात ऑलरेडी. तिसरीसाठी देखील इंटरेस्टेड होते बॅटर तिथे नकार कळवला गेला. कदाचित डेंजर एंड कडे असल्यामुळे जास्तच लांब पळत गेले असावे फलंदाज. 18 चेंडूंमध्ये आता 20 बनवायच्यात. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 52. पहिल्या इनिंगमध्ये देखील ओपनर्स इम्प्रेस करत होते आणि या देखील इनिंगमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये देखील ओपनर्स प्रभावित करतायत. बॉलिंग मार्क वरती चौथं षटक हाताळण्यासाठी बॉलर येणार आहे. नाव शुभम. आता शुभमला कामगिरी करावी लागेल चांगली. बॅटिंगमध्ये तर यस शुभमच होता. सोबत उत्कर्ष होता परंतु आता शुभम वरती त्याची जबाबदारी. शुभम शिंदे. हा चेंडू बॅटवरती आलाय. यस स्टँड्स मध्ये जाईल का.
एक टप्पा घेऊन चेंडू मारेल प्रेक्षकांसोबत. गोड 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 गप्पा. चौकार. आणि या चौकारच्या मदतीने धाफलकावरती अब तक 56. 17 चेंडूमध्ये 16 धाब्यांची गरज. बॉलिंग वरती काम करावं लागेल प्रत्येक टीमला आपापल्या. बघा इथे बघा पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. फटका चांगला खेळला. आवाज तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकला देखील. चौकार. साठ धावा धावलकावरती. 15 चेंडू 12. पुन्हा एकदा नक्कीच हालचाल पाहायला मिळाली आपल्याला. चांगलं लालित्य दोन्ही इनिंग मध्ये आपल्याला फलंदाजांकडून पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 4. त्याच्यानंतर बॅटर होतील बोर, कारण टप्पा जो टाकला गेला ओळखू आला नाही शुभमचा. चंद्रकांत 18 चेंडूमध्ये 40. चंद्रकांतच्या देखील आहेत आणि इथे देखील गडबड. घोटाळा. बॉल थांबला नाही. आउटफील्ड व्हेरी फास्ट. फर्स्ट बॉल फिल्डर लास्ट. चौकार. 64. 64. मॅच मध्ये इथून देखील पुन्हा येऊ शकते बॉलिंग टीम, कारण विवांताकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग आहे. त्यांनी देखील पहिल्या इनिंग मध्ये जरी बॉलर्स वरती रन्स आले असतील, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील त्यांनी टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. जैसे को तैसा. इथे देखील चेंडू बॅट वरती. कॅमेरामॅन ला चेंडू करेल हॅलो. षटकार. 6 धावा. कॅमेरामॅन तुमच्यावरती देखील फोकस करतात. एकदा जोरदार टाळ्या. चंद्रकांतच्या देखील 50 धावा. 50 कंप्लीट. वेल प्लेड चंद्रकांत. हा बॅट दाखवायची. फक्त 2 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. बॉलिंग मार्क वरती ईशान. सध्या ईशान फॉर्म मध्ये भारतीय टीमचा. चर्चा आहे ईशानची खूप, कारण आपल्या या गोलंदाज ईशानमुळे ती गोष्ट आठवली. बॉलर तयार आहे. समोर अजय. ओ हो हो. उलटा पुलटा स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाही. अकरा चेंडू 2. ज्या चुका होतात ना, त्या चुकांवरती दुरुस्तीकरण प्रत्येक टीमने आणि संघनायकाने साहजिकच करावं. इथे देखील पुढे सरसावत अपील केली. चला पंचाने निर्णय दिलाय. चला डिस्कशन नको. डिस्कशन तिथे नको. कुठलाही DRS रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड पंचांचे निर्णय अंतिम आणि शेवट असतील. चला न्यू बॅटर कोण आहे? पटपट या. 10 चेंडू 2 धावींची गरज आहे. तर न्यू बॅटर आले. खेळपट्टीवरती नाव सांगाल की टाकू? तिथूनच सांगायचं. ठीक आहे. विजेंद्र. ईशानने विकेट मिळवली आणि लेफ्ट हँडेड बॅटर आहे. अरे बॉलर ईशान आहेत आणि बॅटर लेफ्ट हँडर आहेत. 70 वर 1. चेंडू 10. धावा 2. व्हाईट बॉल. पुढील टीम्स लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फिल्डिंग. हा ज्या टीमची फिल्डिंग असेल साहजिकच आहे. मला वाटतं टॉस जिंकलाय टीमचं नाव थोडंसं जवळ येऊन सांगा. 24 के सेरेनो टीम फिल्डिंग करणार आहे, कारण बॅटिंग टीम. चला मॅच फिनिश.
अभिनंदन टीम. विवांता चांगली बॅटिंग केली फलंदाजांनी, परंतु खेळाडूंना मी सांगेल